नमस्कार श्रोत्यांनो, आपण इतिहासप्रेमी आहात, आपण राष्ट्रप्रेमी आहात. थॉमस कार्लाइल प्रसिद्ध स्कॉटिश तत्त्वज्ञ असं म्हणतो की एखाद्या राष्ट्राचा इतिहास म्हणजेच त्या राष्ट्रामधल्या महान व्यक्तींच्या त्यांची आत्मचरित्र. असंच भारताच्या बाबतीतही आहे ना. भारतामध्ये अनेक महान व्यक्ती होऊन गेले. आज आपण पाहणार आहोत अशीच एक महान व्यक्ती जी भारताच्या स्त्री म्हणून, पुण्यश्लोक म्हणून आपण त्यांचा आदर करतो, त्यांना संबोधतो. त्यांच्यासाठी आज त्यांची 300वी जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र जमलो आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करून दाखवण्यासाठी आपल्याकडे आहेत सौ विदिशा कुलकर्णी मॅडम. प्रसिद्ध शल्य विशारद, मिरजेचे आहेत, मिरजेचं भूषण आहे. एखाद्या कॅलिडोस्कोपमधून आपण एखादं रंगीत चित्र बघतो ना, जसं तो हलवला की रंगीत चित्र दिसतात, तशी ही विविध रंगी व्यक्तिमत्व आहे. यांना कशाची आवड नाही. चित्रकला, संगीत, नाट्य, नृत्य सगळ्यामध्येच. त्याचबरोबर 28 वर्षांचा अनुभव सर्जरीचा. तसंच अखंडित वाचित जावे, प्रसंगी लिहित जावे, ही समर्थांची युक्ती त्यांनी सार्थ केलेली आहे. नमस्कार विदिशा. धन्यवाद. आज आपण बोलणार आहोत की तुम्हाला मुळात असा एक प्रश्न विचारावा असं वाटतो मला की तुम्ही या विषयाकडे कशा वळलात. म्हणजे अहिल्याबाईंचाच तुम्ही का निवड केली. एकतर असं आहे की सगळीकडे आत्ता यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा नाट्य म्हणा, पथनाट्य म्हणा किंवा चर्चासत्र, या सगळ्यांमधून हे वारंवार सांगितलं जातं. मग हा उद्देश का की यूट्यूबवरनं आपण हे थोडंसं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करा. बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्याचं असं आहे की आपल्याला अहिल्याबाईंची जी ओळख इतिहासात झाले, म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा इतिहासाच्या पुस्तकात अगदी 1-2 परिच्छेदात त्यांचं वर्णन होतं. म्हणजे त्यामुळे असं वाटायचं की या खूप म्हणजे पुण्यवान, नीतिसंपन्न, ज्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अन्नछत्र बांधली, पाणपोया बांधल्या, गरिबांना मदत केली वगैरे, असं त्यांचं वर्णन इतिहासात लिहून ठेवलेलं आहे. पण त्या एक कर्तव्यदक्ष आणि सुजाण प्रजापालक कशा होत्या आणि त्यांनी राज्यकारभार कशा रीतीने केला किंवा त्यांची काय जी गुणवैशिष्ट्ये होती हे कधीच उजेडात आलं नाही. आणि आता त्यांची 300वी जन्मशताब्दी आहे, तर त्या निमित्ताने ठिकठिकाणी त्यांच्याविषयी व्याख्यान, चर्चासत्र किंवा नाटिका तुम्ही म्हणालात तसं असे हे सगळीकडे चालू आहे. तर मला एक उत्सुकता वाटली की काय आहे खरंच हे व्यक्तिमत्व, हे जाणून घ्यावं. आणि म्हणजे केवळ भाग्यानेच त्यांच्याविषयीचं चरित्र वाचायला मिळालं आणि त्यावेळी कळलं की हे काय अलौकिक व्यक्तिमत्व होतं जे 300 वर्षापूर्वी भारतात होऊन गेलं. अगदीच अगदीच. एक आहे की एखादा विषय वारंवार सांगितला गेला की त्याची सकारात्मकता वाढते आणि असं वाटतं मला की आता देशामध्ये याची फार गरज आहे. कदाचित हाही तुमचा हेतू असू शकेल. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण आपण आता जेव्हा वर्तमानपत्र उघडतो किंवा बातम्या बघतो टीव्हीवर किंवा अगदी मोबाईलवर, पण तर सगळीकडे असा नकारात्मक गोष्टींचा मारा होताना दिसतो. म्हणजे जास्ती करून वाईट बातम्या, म्हणजे कुठे दंगल आहे, कुठे अपघात आहे, कुठे बलात्कार आहे, कुठे फ्रॉड झाला, कुठे अतिरेकी कारवाया, युद्ध वगैरे, अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींचा इतका मारा व्हायला लागला. आणि आत्ताची जी पिढी म्हटलं तर वाचक वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात घटलाय की लोकांना म्हणजे अशा अलौकिक व्यक्तिमत्वाची ओळख करून द्यायला की हे एक चांगलं व्यासपीठ आहे की दृकश्राव्य माध्यमातनं हा विषय खूप प्रभावीपणे मांडता येतो किंवा तो मनावर बिंबला जातो, रुजवला जातो. कारण इतिहासाच्या पुस्तकात आपण मगाशी
बघितलं की खूप त्रोटक वर्णन आहे. माहिती असते. कदाचित इंदोर वगैरे या भागात त्याच्याविषयी म्हणजे जे त्यांचं कार्यक्षेत्र होतं तिथं जास्ती माहिती असेल, पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी माहिती नाहीये. आणि जेवढं चांगलं समाजापुढे आणलं जाईल म्हणजे ह्या निमित्ताने, जन्मशताब्दीच्या निमित्ताने किंवा हे औचित्य साधून जेवढा म्हणून सकारात्मक गोष्टींचा मारा होईल, तर कुठेतरी प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना असं वाटेल की आपणही काहीतरी अशा गोष्टी करून बघाव्या. बरोबर. तर ते एक आहे की त्यांचे जे पैलू आहेत, म्हणजे आता आपण स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलतो, जे 300 वर्षापूर्वी मल्हाररावांनी म्हणजे त्यांच्या सासऱ्यांनी अंमलात आणलं होतं. म्हणजे जेव्हा आज स्त्रिया असं म्हणतात की स्त्री पुरुष समानता किंवा स्वातंत्र्य किंवा अधिकारांविषयी जेव्हा स्त्रिया जागरूक असतात, तेव्हा त्यांनी कर्तव्य पालन आणि आपलं काम कसं काटेकोरपणे करता येईल ह्याच्याविषयी दक्ष होण्यासाठी अहिल्याबाईंच्या चरित्रातनं आपल्याला खूप मार्गदर्शन मिळतं आणि प्रेरणा मिळते. म्हणजे त्यांनी खूप गोष्टी केल्या, पण आपण निदान त्याच्यापैकी एखादी गोष्ट केली तरी ते चांगल्या गोष्टी समाजात रुजतील आणि समाज मनावर त्याचा चांगला परिणाम होईल असं मला वाटतं. बरोबर. अशा या महान व्यक्ती बघितल्या ना की मनामध्ये एक उत्सुकता असते की ह्यांचं लहानपण कसं असेल, हे कसे वागत असतील, ह्यांच्या जीवनामध्ये काय लहानपणी घडलं असेल, याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे त्यांचं बालपणापासून माळव्याची महाराणी होईपर्यंतचा हा जो प्रवास तो नेमका कुठून सुरू झाला, याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? हो हो, निश्चितच. म्हणजे त्यांचा जन्म चौंडी गावातला, म्हणजे जे बीड जिल्ह्याजवळ येतं, तर तिथे म्हणजे 8 वर्षापर्यंत त्यांचं बालपण गेलं. आणि म्हणजे त्यांना बाजीराव पेशव्यांनी, थोरल्या बाजीराव पेशव्यांनी आणि त्यांचे सासरे जे मल्हारराव होळकर त्यांनी हेरलं. म्हणजे अशी कथा सांगितली जाते की जेव्हा मल्हारराव आणि बाजीराव अनेक मोहिमांवर असायचे, युद्ध मोहिमांवर, तर तिथून परतताना एकदा सीना नदीच्या काठी त्यांचा मुक्काम पडला. तर त्यावेळी अहिल्या जी होती ती 7-8 वर्षाची होती आणि आईबरोबर देवळात गेलेली आणि मैत्रिणींबरोबर तिथे देवळाजवळ खेळत होती. तर त्यावेळी एक बाजीरावांच्या सैन्यातला एक घोडा उधळला आणि तो ह्यांच्या दिशेने येऊ लागला. तेव्हा सगळ्या मैत्रिणी खेळ सोडून पळून गेला आणि म्हणाल्या, अहिल्ये तू पण पळ काढ. पण अहिल्या शिवलिंग करण्यात मग्न झालेली आणि ते शिवलिंगाची पूजा करत होती आणि घोडा आलेला बघून तिने आपलं शरीर त्या शिवलिंगावर झोकून दिलं. आणि तेवढ्यात हे दृश्य बघून बाजीराव पेशवे आणि मल्हारराव तिथे धापा टाकत आले आणि बाजीराव पेशव्यांनी त्या मुलीला बाजूला केलं आणि ते रागावले की तुला कळत नाही का, घोडा उधळत आलेला आणि तुला अपघात झाला असता, इजा झाली असती. जराही न घाबरता त्या छोट्याशा अहिल्येने त्यांच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं की आपण जे घडवावं त्याचं आपण रक्षण करावं आणि प्रसंगी प्राणाचीही पर्वा न करता त्याचा प्रतिपाळ करावा, असं कितीतरी माणसं नेहमी सांगत आलेली आहेत. तर मी तेच केलं, ह्याच्यात माझं काय चुकलं, असं अगदी बाणेदारपणाने अहिल्याने त्यावेळी उत्तर दिलं. तर ते बघून बाजीराव पेशवे थक्क झाले आणि मल्हारराव देखील थक्क झाले. आणि त्यावेळी बाजीराव पेशवे म्हणाले की ही मुलगी मोठी ओढ आहे, चुणचुणीत आहे, तेजस्वी आहे, हिला तुम्ही आपली सून करून घ्या. अच्छा, याच्यानंतर त्यांचा हे झाला, होळकर घराण्यामध्ये प्रवेश झाला. याच्या पुढचं जे आपण त्यांचं चरित्र म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही कर्तृत्व आहे हे इथून पुढे सुरू होईल, तो भाग आपण उद्या चर्चा करूया. आपण आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मंडळी.